नमस्कार सगळ्यांना. आज 25 एप्रिल 2024 आणि आजचा विषय आहे की आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेचा बँकिंगचा परवाना रद्द केलेला आहे. हा परवाना 24 एप्रिल 2025 रोजी रद्द करण्यात आलेला आहे. आरबीआयने हा परवाना रद्द करण्यामागे ठेवीदारांच्या हिताला धोका, तसंच बँकिंग नियमाचं सारखं उल्लंघन करणं, तसंच जे काही मॅनेजमेंट होतं त्यांच्याकडून प्रशासकीय त्रुटी राहिल्यात या कारणांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. भारताच्या या पेटीएम पेमेंट्स बँकेच्या इतिहासातील आरबीआयने केलेली ही सगळ्यात मोठी कठोर कारवाई म्हटली जाते. तर मित्रांनो, आपण हे नेमकं पेमेंट बँका काय आहेत, तर एकंदरीत पेमेंट बँकेचा इतिहास आपण थोडक्यात समजून घेऊ. आरबीआयने 2013 मध्ये डॉक्टर नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीचं काम होतं की जे कमी उत्पन्न असलेली लोक होती, तसंच लहान व्यावसायिक यांना योग्य प्रकारे कशा बँकिंग सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध करून देता येतील या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली. या समितीने 2014 मध्ये त्यांचा अहवाल सादर केला आणि त्यांनी या अहवालात पेमेंट बँकांची स्थापना करण्यास त्यांनी एक सूचना केली होती. या सूचनेनुसार आरबीआयने 2015 मध्ये इंडिया पोस्ट सह एकूण 11 बँकांना किंवा 11 संस्थांना या पेमेंट बँकांचे परवाने त्यांनी जारी केले होते. तर ह्या पेमेंट बँका काय प्रकारचं काम करतात, त्या आपल्या जे काही चालू खाते असतील किंवा बचत खाते यांचे अकाउंट ओपन करू शकतात. ह्या बँकांच्या खात्यांमध्ये 2 लाखांपर्यंतच्या ठेवी आपण ठेवू शकतो. त्याच्यावरच्या ठेवी आपण ह्या बँकांमध्ये नाही ठेवू शकत. तसंच या बँका आपल्या ग्राहकांना युपीआय, आरटीजीएस, एनईएफटी, मोबाईल बँकिंग यासारख्या सेवा पुरवू शकतात. या बँका क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाहीत, तसंच कुठल्याही प्रकारचं कर्ज देऊ शकत नाहीत. अशा ह्या बँकांची काही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. तर आज घडीला या 11 जे परवाने देण्यात आले होते आरबीआयद्वारे, यांच्यापैकी म्हणजे परवापर्यंत एकूण 6 बँका अस्तित्वात होत्या. काल आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेचा परवाना रद्द केल्यामुळे आज घडीला फक्त 5 ही पेमेंट बँका अस्तित्वात आहेत. तर त्यांच्यापैकी पहिली म्हणजे एअरटेल बँक, दुसरी म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, तिसरी फिनो पेमेंट बँक. तर ही जी फिनो पेमेंट बँक आहे, ही एकच बँक अशी आहे की जिचा दर्जा पेमेंट बँकेवरून स्मॉल फायनान्स बँकेकडे तिला रूपांतरित करण्यात आलेला आहे. त्यानंतरची बँक म्हणजे जिओ पेमेंट्स बँक, त्यानंतर एनएसडीएल पेमेंट्स बँक. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आणि ज्या बंद झालेल्या बँक आहेत पेमेंट्स, त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे ही पेटीएम पेमेंट बँक, कारण आरबीआयने तिचा परवाना रद्द केलाय. दुसरी म्हणजे आदित्य बिर्ला आयडिया बँक, ही 2019 मध्ये यांनी स्वतःहून ही बँक बंद केली. त्यानंतर वोडाफोनची एम पेसा नावाची एक पेमेंट बँक होती, ती बँक सुरू करायच्या अगोदरच त्यांनी बंद केली आहे. त्यानंतर टेक महिंद्राची एक बँक होती, ह्या बँकेने काम सुरूच केलेलं नाहीये. चोलामंडलमसाठी एक परवाना दिला होता, पण त्यांनी सुद्धा 2019च्या आसपास ही त्यांनी बँक बंद केली. त्यानंतर दिलीप संघवी यांची सन फार्मा या कंपनीला एक परवाना जारी केला होता, पण त्यांनी परवाना परत करून या संदर्भात कुठलंही काम केलेलं नाही. म्हणजे आज घडीला 11 पैकी फक्त 5 पेमेंट बँका सुरू आहेत. तर हा झाला एकंदरीत पेमेंट बँकांसंदर्भातचा इतिहास. ह्यातनं एक दिसून येतं की या पेमेंट बँकांमुळं ज्या आरबीआयनं त्यांचा जो अभ्यास जाहीर केलाय, त्यातनं असं दिसून येतं की ह्या बँकांमुळं लहान व्यावसायिक असतील किंवा कमी उत्पन्न गट असलेले जे लोक आहेत त्यांना बँकिंग सुविधा मोबाईलवर आणि ऑनलाईन खूप इझिली अवेलेबल झालेले आहेत. आणि बँकेने आरबीआयने हे पण दाखवून दिलंय की जर तुम्ही सगळ्या नियमांचं व्यवस्थित पालन कराल तर तुम्हाला पेमेंट बँकांवरून तुमचं रूपांतर स्मॉल फायनान्स बँकेमध्ये पण होऊ शकतं. आणि ह्याच स्मॉल फायनान्स बँकेचं पुढे जाऊन रूपांतर आपल्या कमर्शियल बँकेत मध्ये होऊ शकतं. तर हे एकंदरीत दिसतं. आरबीआयने बँकिंग नियमन कायदा 1949च्या अंतर्गत कलम 22(4) अंतर्गत हा परवाना रद्द केलेला आहे. आणि त्यांनी कलम 22(3) अंतर्गत त्यांनी काय काय गोष्टींचं त्यांनी उल्लंघन केलेलं आहे हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आज घडीला पेटीएम पेमेंट बँकेची जी मालकी रचना आहे त्यामध्ये 51% हिस्सेदारी ही विजय शेखर शर्मा
जे पेटीएमचे सीईओ पण आहेत. तसंच 49% 197 कम्युनिकेशन या कंपनीचं आहे. ही 197 कंपनी हीच पेटीएमचं जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनची पॅरेंट कंपनी आहे. ही काही पहिली आरबीआयची कारवाई नाहीये. या अगोदर आरबीआयने 2018 मध्ये जे काही ग्राहक नोंदणी प्रक्रिया असते त्यामध्ये जे ई-केवायसी करायचं असतं त्यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे आरबीआयने 2018 मध्ये सुद्धा या बँकेला नवीन ग्राहक नोंदणी करण्याचे थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. 2022 मध्ये पेटीएमला नवीन जे काही ग्राहक असतील त्यांना जे सेवा देण्यास त्यांनी प्रतिबंध केलेला आहे. म्हणजे एक्झिस्टिंग ग्राहकांनाच तुम्हाला नवीन सेवा देता येतील, नवीन ग्राहकांना ह्या सेवा देता येणार नाही. त्यानंतर 2023 मध्ये आरबीआयने 5.39 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावलेला आहे. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये आरबीआयने या बँकेला नवीन ग्राहकांचे खाते उघडणे किंवा प्रीपेड जे काही गोष्टी असतील, वॉलेट, फास्टॅग, एनसीएमसी या सारख्या गोष्टींना बंदी घातलेली होती. आणि काल 24 एप्रिल 2026 रोजी आरबीआयने अधिकृतरित्या या बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला आहे. तसंच आरबीआयने या बँकेचं जे काही बँक बंद करण्यासंदर्भातल्या ज्या काही गोष्टी असतील, वाइंडिंग अप असं म्हणतो आपण, तर त्या गोष्टी सुरू करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. या परवाना रद्द करण्यामागे काही महत्वाची कारण, त्यामध्ये तुम्हाला जसं मगाशी सांगितलं की केवायसी नियमांचं गंभीर उल्लंघन, तसंच चायनीज वॉलचे उल्लंघन असं म्हटलं जातं. यामध्ये काय केलं की आरबीआयने स्वतःचं कामकाज म्हणजे ही जी पेटीएमचं स्वतःचं कामकाज आणि 197 कम्युनिकेशन या जी काही मूळ कंपनी होती, पॅरेंट कंपनी, यांच्यातल्या कामांमध्ये त्यांनी स्पष्ट विभाजन ठेवलेलं नाहीये. ही दोन्ही कंपन्यांची कामं वेगवेगळी असायला पाहिजेत, पण त्यांनी ते तसं केलेलं नाहीये. तसंच आरबीआयच्या म्हणण्यानुसार हे जे काही व्यवस्थापन होतं या बँकेचं त्यांचं चारित्र्य संशयास्पद होतं. त्यामुळं एकंदरीत ठेवीदारांच्या हिताला हानी पोहोचली असती असंही आरबीआयचं म्हणणं होतं. तसंच शेवटी आरबीआयने एक सांगितलं की ही बँक असेल किंवा नसेल तर ह्यामुळे सार्वजनिक हिताला फारसा धोका संभवणार नाही. त्यामुळं त्यांनी या बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मग ह्यापुढे हे जे काही बँकेत जे ठेवीदार होते ह्यांचं काय होणार, तर आरबीआयने सगळ्यांना ही हमी दिली की जे काही ठेवीदार असतील त्या सगळ्यांना त्यांचे पैसे परत मिळतील. मुळात पेटीएम बँकेकडे तेवढ्या रकमेच्या ठेवी आहेत स्वतःकडे, त्यामुळे कुठल्याही ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्यास काही अडचण होणार नाही असं आरबीआयने हमी दिलेली आहे. परत मग पेटीएमने पण त्यांच्या जी एक्सचेंज फायलिंग असतं म्हणजे जे आपले स्टॉक मार्केट आहे, सेबीला त्यांचं जे काही जर घटना घडली तर त्याबद्दल त्यांना रिपोर्टिंग करायला लागतात. त्यांनी त्यांच्या रिपोर्टिंगमध्ये सांगितलंय की आमच्या सगळ्या बाकीच्या ऍप्लिकेशनवरच्या सगळ्या सेवा सगळ्या सुरू असतील, जसं की मोबाईलचा रिचार्ज असेल किंवा कुठलं तुमचं पेमेंट करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सुरू असतील. कारण ह्या गोष्टी बाकीच्या ऍप्लिकेशन सारख्याच चालतील, जसं की गुगल पे असेल किंवा फोन पे असतील. यामध्ये काही पेटीएम बँकेचा काही संपर्क नाही किंवा त्यांचा काही अडचण नाही. मग ह्यामुळं एकंदरीत पेटीएम किंवा पेमेंट बँकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की 2015 मध्ये एकूण 11 पेमेंट बँकांना परवाने मिळाले होते, पण मग आज घडीला फक्त 5 पेमेंट बँका अस्तित्वात आहेत. पण मग आरबीआयने हे पण दाखवून दिलं की जर तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या गोष्टी नीट कराल, तसंच बँकेच्या सर्व नियमांचं पालन कराल तर तुम्हाला स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतरित होण्याची परमिशन सुद्धा मिळू शकते. निष्कर्ष हाच यातून निघू शकतो की हे काही एका पेटीएम बँकेचं अपयश नाहीये. एकंदरीत हे सगळं 2015 पासून सुरू झालेल्या केवायसी उल्लंघनापासून ते व्यवस्थापकीय अनैतिकतेपर्यंत पसरलेल्या समस्यांची परिणती म्हणून हा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. जरी आरबीआयने सगळ्या ठेवीदारांच्या पैशांची सुरक्षितता दिली असेल तरी एकंदरीत सगळ्या फिनटेक कंपन्यांसाठी हा एक मोठा इशारा मानला जातो. तरी शेवटी एकंदरीत ह्या आरबीआयच्या निर्णयावरून हेच दिसतंय की सगळ्यांनीच जे काही स्मॉल फायनान्स बँका असतील, पेटीएम बँका असतील किंवा कमर्शियल बँका असतील, या सगळ्यांनीच जे काही नियम बँकिंग संदर्भातले जे नियम असतील यांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. तरी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.